नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन मतदान कार्ड कसं काढायचं. ते ही अगदी सोप्या पद्धतीने. खूप लोकांना मतदान काढताना अडचण येतात. कोणता फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि ऑनलाईन प्रोसेस कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप मिस करू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच कामाचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमधलं जे प्ले स्टोर आहे ते काय करायचं, तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये सिलेक्ट करायचं आहे ECI नेट. ही ॲप्लिकेशन जी आहे ती काय करायची, तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ती ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे. ही ॲप ओपन झाल्यानंतर वर दिलेल्या 3 लाईनवर आपण काय करायचे, क्लिक करायचे. त्यानंतर प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करायचे. आता जर तुमचं ऑलरेडी अकाउंट या ॲपवर असेल तर तुम्ही काय करा, डायरेक्टली मोबाईल नंबर टाकून तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करून घ्या. पण जर तुमचं अकाउंट नसेल तर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाका आणि सेंड OTP या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्ही जसं सेंड OTP या पर्यायावर क्लिक करसाल, तुम्हाला काय करायचं, अगोदर तुमचं जे पहिलं नाव आहे ते नाव तुम्ही काय करायचंय, टाकून घ्यायचंय. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आडनाव आहे म्हणजे सरनेम तुम्हाला काय करायचंय, टाकून घ्यायचंय. जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आला आहे तो OTP टाकून तुम्ही काय करायचंय, सबमिट या पर्यायावर क्लिक करायचंय. आता तुम्ही बघू शकता युजर क्रिएटेड सक्सेसफुली. आता तुमची जी प्रोफाईल आहे ती काय आहे, तयार झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, पुन्हा तोच मोबाईल नंबर इथे टाकून तुम्हाला काय करायचंय, सेंड OTP या पर्यायावर क्लिक करायचंय, कारण आपल्याला आता लॉग इन करायचंय. तर पुन्हा एक OTP येईल, तो OTP तुम्ही काय करायचं, इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन या पर्यायावर पुन्हा काय करायचंय, क्लिक करून द्यायचंय. प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वोटर फॉर्म रजिस्ट्रेशन यावर काय करायचंय, क्लिक करायचंय. आता बघा, आपल्याला नवीन मतदान कार्ड जे आहे ते काढायचं आहे. म्हणून काय करायचं, आपण फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर काय करायचं, आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. जसं आपण यावर क्लिक करू तसं आपल्याला काय करायचंय, थोडंसं खाली स्क्रॉल करून घ्यायचंय. त्यानंतर लेट स्टार्ट या बटनावर आपल्याला काय करायचंय, क्लिक करायचंय. आता इथं आल्यानंतर बघा, येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे आपण जर मतदान कार्डला अप्लाय करतो ते आपण पहिल्यांदाच अप्लाय करतोय. इथे काय करायचंय, यावर नेक्स्ट करायचं आपल्याला. इथे आल्यानंतर आपलं जे राज्य आहे ते राज्य काय करायचं, आपल्याला निवडून घ्यायचंय. राज्य निवडल्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपला काय करायचा आहे, निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपली जी असेंब्ली आहे म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे तो काय करायचा, आपल्याला निवडून घ्यायचा आहे. आता तुम्ही जसं मतदारसंघ निवडून घ्याल त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जी आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ असेल तीच काय करायची आहे, टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख निवडल्यानंतर आपण या जन्मतारीखसाठी नेमकं प्रूफ कोणतं देणार आहोत. आपण यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं CBSEचं जे मार्क्स असेल ते देखील आपण देऊ शकतो. आपण काय करणार आहे, आधार कार्ड जे आहे ते आपण काय करणार आहे, प्रूफ यामध्ये देणार आहे. तर आधार कार्डवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लिक टू अपलोड यावर क्लिक करायचं आहे. तुमच्या गॅलरीमध्ये तिचं पण डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट काय करायचं, तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे. आता याला तुम्ही क्रॉप वगैरे करू शकता. जर क्रॉप वगैरे बरोबर असेल तर इथे काय करा, राईटच्या फुलीवर क्लिक करून घ्या. आता तुम्ही बघू शकता आपलं जे आधार कार्ड आहे ते अपलोड झालेलं आहे. इथे तुम्ही क्लिक करून प्रिव्ह्यू देखील चेक करू शकता. त्यानंतर काय करायचं, आपल्याला नेक्स्ट करायचंय. जसं तुम्ही नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करसाल त्यानंतर इथं बघा तुम्हाला ऑप्शन येईल अपलोड पिक्चर. तुम्हाला ज्यांचं पण मतदान कार्ड काढायचं आहे त्यांचा इथं काय करायचं, फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. आणि फोटो अपलोड करताना त्या फोटोला तुम्ही क्रॉप वगैरे सुद्धा करू शकता. तुम्हाला यामध्ये सगळ्या बरोबर क्रॉप वगैरे करून फोटो घ्यायचे. त्यानंतर पुन्हा एकदा राईट साईडला वर कॉर्नर एक राईटचं चिन्ह दिसतं, यावर काय करायचं, तुम्हाला क्लिक करून घ्यायचं. आता बघू शकता आपला जो फोटो आहे यामध्ये अपलोड झालेला आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं काय करायचं, आपलं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे. मेल असेल, फिमेल असेल किंवा ट्रान्सजेंडर असेल, जे पण असेल ते काय करायचं, तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. आता सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन येतोय नेम, म्हणजे जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तसं तुम्हाला काय करायचंय, टाकायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नाव टाकताना तुम्हाला काय करायचंय, अगोदर तुमचं जे फर्स्ट नेम आहे ते टाकायचे. आणि फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जर आधार कार्डवर मधोमध नाव असेल तर तुम्हाला काय करायचंय, ते इथं समोर टाकून घ्यायचे स्पेस देऊन. आणि जर नसेल तर टाकू नका. त्यानंतर जसं तुम्ही खाली क्लिक करसाल तसं ते ऑटोमॅटिकली नाव जे आहे ते मराठीमध्ये येऊन जाणार आहे, म्हणजे आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये ते येऊन जाणार आहे. आता तुम्ही यामध्ये बघू शकता आपलं जे नाव आहे ते मराठीमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपलं जे आडनाव आहे म्हणजे सरनेम आपल्याला काय करायचं, त्यामध्ये टाकून घ्यायचंय. नाव टाकून घेतल्यानंतर हे नाव देखील लगेच आपलं जे आहे ते मराठीमध्ये म्हणजेच आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये येऊन जाणार आहे. नाव आणि आडनाव टाकून घेतल्यानंतर आपलं काय करायचं, आपला जो आधार नंबर आहे तो इथे काय करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे.
आधार नंबर टाकून घेतल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर यामध्ये काय करायचं आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर करून घेतल्यानंतर व्हेरीफाय यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP काय करायचं तुम्ही एंटर करून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आता बघा तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे. जर का काही डिसेबिलिटी नसेल तर काय करायचं आपल्याला नेक्स्ट यावर काय करायचं क्लिक करून द्यायचे. आता रिलेशन टाईप यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांना देऊ शकता, आईच्या देऊ शकता किंवा त्यांच्या हजबंडचं देखील देऊ शकता. आपण काय करणार आहोत हजबंडचं देणार आहोत. आता ज्याचं पण इथं आपण रिलेटिव्ह मध्ये नाव देणार आहे त्याचं नाव इथे काय करायचं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जसं तुम्ही नाव टाईप करसाल आणि खाली याचाल ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा नाव येऊन जाणार आहे. त्यानंतर रिलेटिव्हचं आडनाव जे आहे ते आडनाव काय करायचं इथे टाकून घ्यायचं आहे. आडनाव टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपलं काय करायचं नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून द्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय इथे येतो. आपल्याला जो आपला पत्ता आहे तो बरोबर म्हणजे प्रॉपरली यामध्ये काय करायचं आहे एंटर करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं अपार्टमेंट नंबर, बिल्डिंग नंबर किंवा हाऊसचं जे नाव आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. ते टाकल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमचा जो मोहल्ला असेल किंवा रोड असेल किंवा एरिया असेल त्या एरियाचं नाव तुम्हाला काय करायचं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्या एरियाचं नाव देखील लोकल लँग्वेज मध्ये येऊन जाणार आहे. त्यानंतर तुमचं जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव इथे काय करायचं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. गावाचं नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जर पोस्ट ऑफिस तुमचं गावात असेल तर तुमचं गावाचं नाव टाका, अन्यथा तुमच्या आधार कार्डवर जसं दिलेलं आहे पोस्ट ऑफिस तेच काय करा तुम्ही टाकून घ्या. पोस्ट ऑफिस टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो पिनकोड आहे तो काय करायचा आहे यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पिनकोड जसा आधार कार्डवर असेल तोच तुम्ही काय करा टाकून द्या. त्यानंतर तुमचा तालुका किंवा तुमचे जे तहसील आहे ते काय करायचं तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तहसील टाकून घेतल्यानंतर आता तुम्ही ऍड्रेस प्रूफ म्हणून नेमकं काय देणार आहात. डॉक्युमेंट प्रूफसाठी आपण यामध्ये वॉटर बिल देऊ शकतो, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकतो, गॅस कनेक्शन बिल देऊ शकतो, आधार कार्ड देऊ शकतो, इंडियन पासपोर्ट देखील देऊ शकतो, करंट पासबुक देऊ शकतो. आपण काय करणार आहे आधार कार्ड देणार आहे. आधार कार्ड क्लिक करून घेतल्यानंतर सिलेक्ट टू अपलोड यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर गॅलरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याने देखील फोटो काढू शकता. आपण जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते एकदा नीट बघून घ्यायचे, त्यानंतर वर क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं जे आधार कार्ड आहे ते अपलोड देखील झालेलं आहे. आता पुन्हा काय करायचं तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर काय करायचंय क्लिक करून द्यायचंय. आता तुम्ही नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आपल्याला यामध्ये येणार आहे. इथे आपलं जे राज्य आहे ते ऑलरेडी सिलेक्ट असणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा काय करायचा यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव यामध्ये काय करायचं आपल्याला टाकून घ्यायचंय. त्यानंतर रेसिडेन्स सायन्स म्हणजे आपण या गावामध्ये कधीपासून राहतो तेव्हाची तारीख काय करायची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. तारीख टाकून घेतल्यानंतर खाली यायचंय आणि खाली आल्यानंतर हे जे नाव आहे इथं बघा इथं थोडंसं अर्ध नाव कधी कधी येऊ शकतं. काय करायचंय जसं नाव तुमच्या आधार कार्ड असेल ते पूर्णपणे नाव काय करायचे यामध्ये टाकून घ्यायचंय. नाहीतर हा जो फॉर्म आहे तो पुढे जाणार नाही. त्यानंतर आपण फॉर्म कडून भरतो तो ऍड्रेस यामध्ये काय करायचं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर डन या पर्यायावर काय करायचंय क्लिक करायचे. तुमची जी पूर्ण माहिती आहे ती आता काय करायची तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक काय करायची करून घ्यायची आहे. जसं तुम्ही क्रॉस चेक केली त्यानंतर ई साइन अँड सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं तुम्हाला. जसं तुम्ही ई साइनवर क्लिक असाल त्यामध्ये तुमच्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचा जो आधार क्रमांक आहे तो काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. जसं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून घेतला त्यानंतर गेट OTP या पर्यायावर काय करायचं तुम्हाला क्लिक करून घ्यायचे. जो तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला असेल आणि त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच कार्डावर तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP तुम्ही इथे काय करायचं आहे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर हा जो कन्सेंट आहे तो काय करायचा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर सबमिट या पर्यायावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय. आता तुम्ही बघू शकता आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे. आपल्याला हा जो रेफरन्स नंबर आहे तो काय करायचा एकदा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा कुठेतरी तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. कारण आपला हा जो रेफरन्स नंबर आहे तो आपला कामी येणार आहे. यानंतर आपला ओके या पर्यायावर काय करायचंय क्लिक करून द्यायचंय. जसं तुम्ही ओके या पर्यायावर क्लिक करसाल आता बघा आपल्याला रेफरन्स नंबर मिळाला होता म्हणजे आपला आता आपलं जे वोटर ID कार्ड आहे त्याचं स्टेटस जे आहे ते नेमकं चेक कसं करायचं तर बघा ओके केल्यानंतर इथं ट्रॅक युअर ऍप्लिकेशन हा पर्याय दिसतोय. या पर्यायामध्ये आपला जो रेफरन्स नंबर आहे तो काय करायचा आपल्याला इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर ट्रॅक स्टेटस यावर क्लिक करायचे. जसं तुम्ही ट्रॅक स्टेटसवर क्लिक करसाल तसं तुम्हाला यामध्ये बघा तुमचं नाव दिसेल आणि तुमचं जे वोटर ID कार्डचं जे स्टेटस आहे ते BLO अपॉइंटेड होईल. त्यानंतर फिल व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर आपल्याला कळेल की ही जर माहिती आपण बरोबर टाकली असेल किंवा आपण जर फॉर्म बरोबर भरला असेल तर हे काय होईल अप्रूव्ह होईल म्हणजेच ऍक्सेप्टेड होईल किंवा जर काही माहिती चुकली असेल तर ते रिजेक्टेड होऊन जाईल. पण यामध्ये आपल्याला सगळं कळणार आहे. यामध्ये जर ऍक्सेप्ट झालं तर आपण आपलं जे वोटर ID कार्ड आहे ते डाउनलोड सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नवीन मतदान कार्ड अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या काढू शकता. जर तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम आला किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी 100% तुम्हाला रिप्लाय देईल. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल
तर लाईक करा आणि आजच्याच युजफुल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.